नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या। विठ्ठल मंदिरात महिला भाविकांना मारहाण। चालू गळीत हंगामात युटोपियन शुगरचे उच्चांकी गाळप पूर्ण। कामगारांना देणार 15 दिवसाचा बक्षीस पगार। चेअरमन उमेश परिचारक यांची माहिती। मंगळवेढ्याच्या विकासासाठी स्वच्छ मनाने एकत्र येऊया, राहुल शहा यांचे आवाहन। दगडूशेठ खोडके भाजपकडून इच्छुक। पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह विविध मंत्र्यांची घेतली भेट। आणि सांगोल्यातील तिघांची PSI पदाला गवसणी। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मुलाच्या लग्नासाठी व्याजाने घेतलेले 4.5 लाख रुपयाच्या मोबदल्यात व्याजासह शेत विकून 8 लाख रुपये देऊनही आणखीन 18 लाख रुपयाची मागणी कर्जदाराकडून होऊ लागली व ती न दिल्यास जमीन ताब्यात घेण्याची धमकी दिल्याने तणावाखाली महादेव गजेंद्र सुर्वे यांनी आत्महत्या केली। ही घटना आष्टी तालुका मोहोळ येथे घडली। महादेव गजेंद्र सुर्वे राहणार आष्टी यांनी सन 2011 साली मुलगा योगेश व मुलगी अनुराधा यांच्या लग्नासाठी उमेश उत्तरेश्वर सुर्वे यांच्याकडून 3 लाख व शिवाजी नामदेव सुर्वे बैरागवाडी तालुका माढा यांच्याकडून 1.5 लाख रुपये 3% व्याजदराने घेतले होते। 2014 साली उमेश सुर्वे यांना व्याजासह 3 लाख रुपये व शिवाजी सुर्वे यास 5 लाख रुपये व्याजासह दिले असतानाही गेल्या 8-10 दिवसापूर्वी घरी येऊन तुमच्याकडे व्याजासह 18 लाख रुपये झाले आहेत, ते मला द्या, नाहीतर मी तुमच्या शेत जमिनीवर नांगर फिरवून ज्वारीसह पीक घेऊन जाईल व जमीन ताब्यात घेईल। तसेच शिवाजी सुर्वे हाही आणखीन पैशाची मागणी करत धमकी देत होता। त्यामुळे यांना आणखीन पैसे कोठून द्यायचे या तणावाखाली राहत होते। त्यांनी ही बाब त्यांच्या पंढरपूर येथील मठात राहणाऱ्या मुलगा गणेशही कानावर घातली होती। मुलगा त्यांना सातत्याने धीर देत होता। या तणावाखालीच 9 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडास महादेव गजेंद्र सुर्वे यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। याबाबत मुलगा गणेश सुर्वे याने मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जागतिक महिला दिनाच्या दिवशीच मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी महिला भाविकाशी झोंबाझोंबी करत मारहाण केली। देवाच्या दारातच महिला भाविकावर रक्षकांनीच हात उचलल्याने वारकरी भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून संबंधित सुरक्षा रक्षकांवर कारवाई केली जाईल असे प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले। नाशिक व भिवंडी येथील सोनवणे कुटुंबीय दिनांक 8 मार्च रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आले होते। विठ्ठलाच्या पददर्शन रांगेतून जाताना देवाच्या जवळ आल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकाने महिलांना विजया सोनवणे आणि प्रियांका येवलेकर यांना ढकलाढकली केली। यावरून देवाच्या समोरच महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी झाली। त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले। यामध्ये महिलेच्या मुलाला देखील सुरक्षा रक्षकाने बेदम मारहाण केली। या प्रकरणामुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला। दरम्यान मंदिरातील उपस्थित काही पोलीस कर्मचाऱ्यांनीही ही महिला भाविकांना दमदाटी केली। हा सारा प्रकार मंदिरातील CCTV मध्ये कैद झाला आहे। मात्र मारहाणीचे चित्रीकरण देण्यास मंदिर समितीकडून टाळाटाळ केली जात आहे। झाल्या प्रकाराची तक्रार देण्यास गेल्यानंतर मात्र मंदिर समितीच्या सदस्यांनीच मध्यस्थी करून हे प्रकरण पोलीस ठाण्याच्या बाहेरच मिटवण्याचा प्रयत्न केला। भाविकांनी तक्रार दिली नसली तरी मंदिरातील पोलिसांनी तक्रार देणे क्रमप्राप्त असतानाही कोणतीही तक्रार दाखल झाली नाही। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वत्र महिलांचा सन्मान केला जात असतानाच पंढरीत मात्र देवाच्या समोरच महिलांना मारहाण केल्याने महिला भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणामुळे पंढरीत महिला दिनाला गालबोट लागले असल्याचे बोलले जात आहे। युटोपियन शुगर्स लिमिटेड कचरेवाडी या कारखान्याने चालू गळीत हंगामात 2018-19 मध्ये मागील 4 वर्षाचा विक्रम मोडीत काढीत उच्चांकी कामगिरी केली आहे। कारखान्याने 137व्या दिवसाअखेर 6,32,311 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करीत सरासरी 10.15% इतक्या साखर उतार्यासह 6,41,600 क्विंटल इतके साखर उत्पादन केले आहे। तसेच को जनरेट प्रकल्प अद्याप चालू असून
दिनांक 8/3/2019 अखेर प्रकल्पातून 4.91 कोटी युनिट वीज निर्मिती करून 3.24 कोटी युनिट इतकी वीज निर्यात केली आहे। कारखान्याच्या या विक्रमी कामगिरीमध्ये कामगार वर्गाचे योगदान महत्त्वाचे असल्याने त्यांना 15 दिवसांचा पगार हा बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी केले। चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की ऊस उत्पादकांना भेडसावणारा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युटोपियनची निर्मिती करण्यात आली। गळीत हंगामाच्या सुरुवातीस ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होती, मात्र हुमणीमुळे बऱ्याच ऊस उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होऊन ऊस क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली। अशा ऊस उत्पादक शेतकरी यांना कारखान्याच्या वतीने तातडीने विविध प्रकारची औषधे, खते तसेच प्रशिक्षण देण्यात आले होते। चालू वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती असतानाही अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्यवस्थापन तसेच कार्यक्षम शेती विभाग, ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे चालू गळीत हंगामात उच्चांकी गाळप करीत युटोपियन शुगर्सने एक नवा विक्रम केला आहे। कारखान्याची निर्मिती ही मुळातच ऊस उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवून केली असल्याने कारखान्याने मागील 4 वर्षे FRP पेक्षा जास्तीत जास्त दर दिलेला आहे। चालू वर्षी केंद्र शासनाने साखर कारखान्यांना मदत करण्याच्या उद्देशाने साखरेची किमान विक्री किंमत जाहीर केली। सध्या MCP 3100 रुपये अशी आहे, मात्र चालू वर्षी साखरेचे अधिक उत्पादन झाल्याने बाजारपेठेत साखरेस समाधानकारक मागणी नाही। तरीही युटोपियनने जानेवारी 2019 अखेर गाळपास आलेल्या ऊस बिलाचा पहिला हप्ता 2000 रुपये प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केला आहे। उर्वरित बिलाची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे। युटोपियन शुगर्स हा ऊस उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवून योग्य तो दर देण्यास नेहमीच प्रयत्नशील असतो। तसेच हंगाम यशस्वी करण्यामध्ये कामगार वर्गाचे योगदान ही महत्त्वाचे असल्याने कामगारांना प्रोत्साहनात्मक बक्षीस म्हणून 15 दिवसाचा पगार देणार असल्याचेही परिचारक यांनी जाहीर केले। तसेच कारखाना तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित चालवल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचा कारखाना प्रशासन व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। राजकारण हे काही क्षणापुरते असते, ते तेवढ्यापुरतेच करूया, परंतु मंगळवेढ्याच्या विकासासाठी गट तट विसरून सर्वजण एकत्र येऊया अशी साद रतनचंद शाह बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी मंगळवेढ्यातील नेते मंडळी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना घातली आहे। स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मंगळवेढा नगर परिषदेला दिल्ली येथे सन्मान झाल्याबद्दल नगराध्यक्ष अरुणा माळी, मुख्याधिकारी पल्लवी पाटील तसेच रणरागिणी पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शीला शिवशरण तसेच मंगळवेढा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट DC जाधव यांची नोटरी पब्लिक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मंगळवेढा शहराच्या वतीने मंगळवेढा खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव अवताडे यांच्या हस्ते व राहुल शाह यांच्या अध्यक्षतेखाली नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी अध्यक्षस्थानावरून शहा बोलत होते। यावेळी राहुल शाह म्हणाले की मंगळवेढा नगरपालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणे ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। नगर परिषदेने स्वच्छतेबाबत केलेल्या कामाचा व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या श्रमाच्या पर्यायाने प्रत्येक मंगळवेढकरांचा हा सन्मान आहे। आज विविध तीर्थक्षेत्रांचा विकास झाला आहे। शिर्डी, अक्कलकोट सारख्या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढल्याने आज या गावांचा मोठा विकास झाला आहे। पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे, या ठिकाणी छोटे मोठे उद्योग वाढल्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे। मंगळवेढ्यातील दामानी मंदिर, श्रीकृष्ण तलाव व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत जर संतसृष्टी उभारली तर भाविकांचा ओढा मंगळवेढ्याकडे येईल व तेथे हॉटेल व लॉजिंग सारखे व्यवसायही वाढतील। तसेच मंदिर व इतर पर्यटन केंद्राशेजारी छोटे मोठे उद्योग सुरू होऊन किमान 5000 जणांना रोजगार उपलब्ध होईल। हे सर्व शक्य आहे, परंतु त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे। 5 वर्षातून निवडणूक एकदा येते। निवडणुकीचा कालावधी सोडला तर उर्वरित कालावधी आपण जनतेसाठी देऊया व मंगळवेढ्याचा विकास करूया असेही ते म्हणाले। सदर प्रसंगी अरुणा माळी, शीला शिवशरण, पल्लवी पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलानी, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर राखीव मतदारसंघातून इच्छुक असणारे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती दगडूशेठ घोडके हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी नुकतीच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन भाजपाच्या तिकिटाची मागणी केली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। दगडूशेठ घोडके यांनी यापूर्वी 1999 साली पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती व त्यावेळी त्यांना सुमारे 1 लाख मते पडलेली होती। त्यावेळी ही ते भाजपकडून इच्छुक होते व त्यांना तिकीट मिळेल असे चित्र होते, मात्र त्या निवडणुकीत मोहोळच्या नागनाथ क्षीरसागर यांना पक्षाने संधी दिली होती।
भाजपने पूर्वी मला दिल्लीमधून अटल बिहारी वाजपेयी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझी उमेदवारी जाहीर केली होती। मात्र पुणे येथे झालेल्या बैठकीत माझे तिकीट रद्द केले। तरी मी पक्षाचा कार्यकर्ता आहे। त्यानंतरही मी अपक्ष निवडणूक लढवली होती। त्यानंतर सुमारे 1 लाख मते घेतल्यामुळे वरिष्ठांनी माझे मुंबई येथील भाजपा दादर कार्यालयात कौतुक केले होते। दरम्यान 20 वर्षानंतर आता दगडूशेठ घोडके हे पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत असून त्यांनी याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे। त्यास अनेक राजकीय सामाजिक नेत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। घोडके यांनी यापूर्वी पंढरपूरचे नगराध्यक्षपद भूषवले आहे। तसेच अनेक पदावर त्यांनी काम केलेले आहे। शनिवारी घोडके यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची भेट घेतलेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 2017 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या मित्रांनी एकच जल्लोष केला। या परीक्षेत सांगोला तालुक्यातील सुधीर पलसे, सत्यवान शिलगारे व लिंगाप्पा सरगर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घवघवीत यश संपादन केले आहे। सांगोला शहरातील सुधीर चंद्रकांत पलसे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून PSI पदाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे। सुधीर यांचे वडील चंद्रकांत हे महाराष्ट्र राज्य परिवहन खात्यात वाहक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत, तर आई नंदा ह्या खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। सुधीर याने पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यश मिळवले आहे। कोळा येथील लिंगाप्पा सरगर हे शेतकरी कुटुंबातील सध्या सांगली येथे पोलीस म्हणून नोकरी करत त्यांनी हे यश मिळवले आहे। त्यांचे दोन्ही भाऊ आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत। त्यांना जय हिंद अकादमी सांगलीचे मार्गदर्शन लाभले आहे। मुंबई मॅरेथॉन मध्ये सलग 3 वर्षे प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला होता। पोलिसाची नोकरी करत असताना कैलासवासी अशोक कामटे यांचे मार्गदर्शन लाभले होते। मांजरे येथील सत्यवान अंबादास शिंगारे हे गेली 10 वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीत आहेत। नोकरी करत असतानाच पोलीस निरीक्षक पदाच्या परीक्षेचा अभ्यास केला। 3ऱ्या प्रयत्नात ते यशस्वी झाले। मुक्त विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे। सांगोला तालुक्यातील तिघाणी PSI परीक्षेत यश संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या। विठ्ठल मंदिरात महिला भाविकांना मारहाण। चालू गळीत हंगामात युटोपियन शुगरचे उच्चांकी गाळप पूर्ण। कामगारांना देणार 15 दिवसाचा बक्षीस पगार। चेअरमन उमेश परिचारक यांची माहिती। मंगळवेढ्याच्या विकासासाठी स्वच्छ मनाने एकत्र येऊया, राहुल शहा यांचे आवाहन। दगडूशेठ घोडके भाजपकडून इच्छुक, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह विविध मंत्र्यांची घेतली भेट। आणि सांगोल्यातील तिघांची PSI पदाला गवसणी। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।